नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आलाय। हिमायतनगर या तालुक्यात बैलांची सजून धजून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत शेतकरी सहभागी झाले। सजवलेले बैल एकत्र आणून गावातल्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली। गेल्या 4 वर्षांनंतर यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी राजा आनंदला असून पोळ्याचा आनंद त्यामुळे दुपटीने वाढलाय। राज्यभरात मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला जातोय। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील चंद्रपुरातल्या आपल्या घरी सहकुटुंब पोळा साजरा केला। मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीने बैलजोडीचं पूजन केलं। त्यानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील खाऊ घातला। शेतकऱ्यांचा आधार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत बळीराजाच्या आयुष्यात देखील आनंदाचे क्षण यावेत अशी मागणी यावेळी मुनगंटीवारांनी केली। यवतमाळमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला। शहरातल्या आझाद मैदानात 91 शेतकरी आपल्या बैलजोडीसह हजर होते। त्यावेळी उत्कृष्ट बैलजोडीला रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं। बैलांची तंदुरुस्ती आणि सजावटीवरती हे पारितोषिक आधारित होतं। कीटा कापरा गावातील शेतकऱ्याच्या बैलजोडीला पहिला पुरस्कार देण्यात आला। सोलापुरातल्या अंकोली गावातल्या देशपांडे कुटुंबात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आलाय। वर्षभरात या कुटुंबात केवळ हा एकमेव सण साजरा केला जातो। यंदा बैलांची उपयुक्तता नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून या उत्सवात महाविद्यालयीन तरुणांना निमंत्रण देण्यात आलं होतं। बैल ही शाश्वत ऊर्जा असल्याचा त्यांचा दावा आहे। पशु ऊर्जेचा उपयोग करून शेतात तांत्रिक प्रयोग करून विजेबाबत स्वयंपूर्ण होता येतं याची माहिती देखील यावेळी तरुणांना देण्यात आली। जळगावच्या जांभळी गावातल्या दीपक राजपूत या शेतकऱ्याचा बैल दरवर्षी पोळ्याची पूजा झाल्यानंतर उपस्थितांच्या आणि देवाच्या पाया पडतो। बैलाला शिकवणं हे तसं कठीण समजलं जातं, त्यामुळे या बैलाची ही करामत पाहायला राजपूत यांच्याकडे लोकांची गर्दी असते। खिल्लार जातीचा सोन्या नावाचा हा त्यांचा बैल पाया पडण्यासाठी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। हिंगोलीतल्या कन्हेरगाव नाका इथं बैलपोळ्याच्या दिवशी बैलांसोबतच ट्रॅक्टरचीही पूजा करण्यात आली। बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरचीही सजावट करून पूजा करण्यात आली। बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरही आपल्या शेतात राबत असतो, त्यामुळे आजच्या विज्ञान युगात आणि तंत्रज्ञान युगामध्ये ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांचा मित्र असून त्याचेही आभार मानणं गरजेचं आहे। या भावनेनं हा पोळा साजरा करण्यात आला। यानंतर गावात सजलेले ट्रॅक्टर आणि बैलांची मिरवणूक देखील काढण्यात आली। बुलढाण्यातल्या मेहकरमध्ये आधुनिक शेतीचं प्रतीक म्हणून बैल पोळ्यानिमित्त ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली। बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरही आमचा मित्र आहे असं सांगत शेतकऱ्यांनी हे ट्रॅक्टर सजवले। त्यांची पूजा करून गावातून त्यांची रॅली काढण्यात आली। यानंतर बाजार समितीत या ट्रॅक्टर चालकांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। राज्यभरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला जातोय। उस्मानाबादच्या कळंब तालुक्यात मात्र या पोळ्यावरती दुःखाचं सावट दिसून आलं। गेल्या 20 महिन्यात कळंब तालुक्यात 276 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढत चाललेला डोंगर यामुळे या आत्महत्या वाढल्या। त्यामुळे तालुक्यातील 276 कुटुंबात यंदा पोळ्यानिमित्त बैलांची खांदेमळणी झालेली नाही। मनमाडजवळच्या जोंधळवाडी शिवारातील महादेव मंदिर बंधाऱ्यामध्ये बुडून योगेश भगवान काळे या 25 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। पोळ्यानिमित्त योगेश मित्रांसोबत बंधाऱ्यावरती बैलांना धुण्यासाठी गेलेला होता। बैलांना धुतल्यानंतर तो स्वतः पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज त्याला आला नाही आणि तो बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय। योगेशच्या मृत्यूने अवघ्या गावावर शोककळा पसरली। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मेहकर मार्गावरती काळी पिवळीच्या अवैध वाहतुकीतून 3 जणांचा मृत्यू झालाय। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी काळी पिवळी गाडी मुंगसरी फाट्यावरती झाडाला आदळली। त्यात 3 प्रवासी ठार तर 6 जण जखमी झाले। समोरून येणाऱ्या एसटीला कट मारून जात असताना ही गाडी झाडावर आदळली, त्यामुळे पुन्हा एकदा अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वर्ध्यातल्या कारंजात विहिरीचं काम सुरू असताना विजेचा धक्का लागून 2 कामगारांचा मृत्यू झालाय। एका विहिरीत विद्युत वाहिनीचं काम सुरू होतं, त्याच दरम्यान अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यानं या 2 कामगारांचा मृत्यू झाला। या कामाबाबत ठेकेदारानं वीज वितरण कंपनीला कुठलीच पूर्वसूचना दिली नसल्याचं समोर येतंय। त्यामुळे या प्रकरणी कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल करत ठेकेदाराला अटक केली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। सतत तासभर कोसळलेल्या जोरदार पावसानं अरुणावती नदीसह
सर्वच नद्या नाल्यांना पूर आलेत। या पुरात प्रकाश पवार हा शेतमजूर वाहून गेल्याचं कळतंय। कामावरून घरी परतत असताना अचानक गव्हा नदीचं पाणी वाढलं आणि त्यात प्रकाश यांचा मृत्यू झालाय। ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर उर्फ काका बडे यांचं गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। मातीच्या आणि शेतकऱ्यांच्या कविता सांगणारा कवी म्हणून शंकर बडे प्रसिद्ध होते। गुलब्या ही त्यांची लघुकथा विशेष गाजली होती। आर्णीमध्ये झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। नुकताच त्यांचा यवतमाळमध्ये सत्कारही करण्यात आला होता। राज्य सरकारनं त्यांची बळीराजा चेतना अभियान दूत म्हणून नियुक्ती केली होती। जायखेडा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सटाणा पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढण्यात आला। एका नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सटाणा तालुक्यातील गोराणीमध्ये एका नवविवाहितेची हत्या करून अपघाताचा बनाव रचण्यात आला होता। मात्र शवविच्छेदनानंतर ही हत्या असल्याचं उघड झालं। त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। एनटीपीसी आणि पॉवर ग्रीड या दोन वीज कंपन्यांकडून शेतात उभारलेल्या वीज वाहक टॉवरचा मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। पंढरपुरातील 300 शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। या टॉवरमुळे या शेतकऱ्यांच्या 400 एकर शेतीचं मोठं नुकसान झालंय। येत्या 1 महिन्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर हे टॉवर शेतातून काढून टाकू असा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय। राज्य शासनानं प्रस्तावित केलेला महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट या कायद्याचा विरोध करण्यासाठी गडचिरोलीत काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। सार्वजनिक ठिकाणी 100 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणार असतील तर पोलीस परवानगी बंधनकारक करणाऱ्या या कायद्याविरोधात काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त केलाय। जन आंदोलनावरती अंकुश ठेवून हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा हा कायदा आहे असा आरोप यावेळी करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातल्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या तब्बल 60 ग्रामसेवकांवरती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेनं केल्या आहेत। जिल्ह्यातल्या 11 प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतील लाभ क्षेत्रातल्या 96 गावांसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला केवळ 36 ग्रामसेवक उपस्थित होते। याची गंभीर दखल घेत उरलेल्या 60 ग्रामसेवकांवरती कारवाईचे आदेश देण्यात आले। जालना जिल्ह्यातल्या शिवजलक्रांती योजनेअंतर्गत झालेल्या कामांची शिवसेनेनं पाहणी केली। राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकानंही पाहणी केली। जालन्यातल्या 8ही तालुक्यात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भेट देत कामाचा आढावा घेतला। दरम्यान अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेली भूमिका हीच शिवसेनेची भूमिका असल्याचं सांगत देसाई यांनी या अग्रलेखाचं समर्थन केलं। मालेगाव मनमाड रोडवरती 10 दिवसांपूर्वी चाकूच्या धाकानं 16 टन लसणाची चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी तपास करत पोलिसांनी अकोला बाजार समितीतील एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून चोरीतील 10 टन लसूण जप्त करण्यात आलाय। या लसणाची किंमत जवळपास 12 लाख असल्याची माहिती मिळतेय। चोरीला गेलेला ट्रक देखील पोलिसांच्या ताब्यात असून यामागील मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे। गडचिरोलीतल्या आलापल्लीत एका 19 वर्षीय मुलीच्या विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय। नागेपल्ली इथल्या कामिना मडावी या महिलेनं 19 वर्षीय तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून एका राजस्थानी तरुणाला तिला 40,000 विकलं होतं। याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून मुलीची सुटका केली आहे। तसंच राजस्थानी तरुण रणजित जडवा आणि कामिना मडावी यांना अटकही करण्यात आली आहे। विवाहित महिलेवरती बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ग्रामसेवकाला चामोर्शी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी ग्रामसेवकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गडचिरोलीतल्या चामोर्शी तालुक्यातील भेंडाळामध्ये ही घटना घडली। चंदू गुर्रे या ग्रामसेवकानं एका महिलेवरती अत्याचार केला आणि कुणाला सांगू नये यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली। मात्र महिलेनं धीर करून पोलिसात तक्रार दाखल केली आणि यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। करमाळा तालुक्यातील कंदर परिसरातल्या गरड वस्तीवरती दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्यात 2 जण जखमी झाले असून पोलिसांनी शिताफीनं एका दरोडेखोराला ताब्यात घेतलंय। 2 दुचाकीवरून आलेल्या 4 सशस्त्र दरोडेखोरांनी वस्तीत शिरत दारं फोडत घरात प्रवेश केला। घरच्यांना मारहाण करत सोने रोकड लंपास करण्यात आली। पोलिसांना याची माहिती मिळताच एका दरोडेखोराला अटक करण्यात आली आणि बाकीचे पळून जाण्यात यशस्वी ठरले।
सांगोल्यातल्या फॅबटेक शुगर कारखान्याला गाड्या पुरवणाऱ्या चालकाचं अपहरण केल्याप्रकरणी कारखान्याच्या 4 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1,15,000 रुपयांसाठी हे अपहरण करण्यात आलं होतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या चालकाची सुटका करत सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार सचिन यादव, विशाल माने, शकील पठाण आणि तुम्मा बुरुंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केवळ कन्नडमध्येच तालुका पंचायतीचं कामकाज चालवणाऱ्या अध्यक्षांना आणि अधिकाऱ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी चांगलंच वठणीवर आणलंय। केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशानुसार मराठी भाषेत कागदपत्र दिलीच पाहिजेत अशी मागणी करण्यात आली। त्यानंतर अध्यक्षांनी नरमाईचं धोरण स्वीकारून हिंदीतून कागदपत्र देण्याचं आता आश्वासन दिलंय। अकोला महानगरपालिका हद्दवाढीत शहराजवळची 24 गावं समाविष्ट करण्यात आली आहेत। त्यामुळे 13 ग्रामपंचायती बरखास्त झाल्या असून 154 जणांचं सदस्यत्व देखील रद्द झालंय। सरपंच, उपसरपंचांचं पदही गेलं असून पालिका हद्दीतील 24 गावांमधील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इमारती, सुरू असलेली इमारतींची बांधकामं, कर वसुली, दंड वसुली यांच्या फाईल्स महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या कोठली आश्रमशाळेला ISO मानांकन मिळालंय। ती राज्यातील पहिली ISO मानांकन आश्रमशाळा ठरलेली आहे। ज्ञानरचनावाद शिक्षण, भव्य क्रीडांगण, वाचनकट्टा, भूगोल प्रयोगशाळा, दत्तक पालक योजना अशा निकषांवरती या शाळेनं हे मानांकन पटकावलंय। गेल्या 2 वर्षांच्या खडतर मेहनतीनंतर या शाळेनं हे घवघवीत यश मिळवलंय। अमरावतीतल्या छत्रपती मंडळानं 150 मुलामुलींचं ढोल पथक तयार केलंय। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या पथकाची निर्मिती करण्यात आली असून गणरायाच्या आगमनाला आणि विसर्जनाला हे पथक आपली कला सादर करेल। यातून मिळणारं मानधन गरजू विद्यार्थ्यांना दिलं जाईल। विदर्भातील हे पहिलंच ढोल ताशा पथक असणार आहे।